पंतप्रधान मोदींनी इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनानंतर महाराष्ट्रामध्ये मंत्रीही त्याची अंमलबजावणी करतायत. मंत्री अतुल सावे मंत्री निवासस्थानापासून ते मंत्रालयापर्यंत पायी चालत गेले. त्यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी. मनश्री पाठक यांनी पाहूयात. अतुलजी, अगदी काही मीटरचं अंतर आहे मंत्रालयामध्ये आणि मंत्रालयासमोर असणाऱ्या तुमच्या बंगल्यांमध्ये. पायी चालत येणं पसंत केलंय. यापूर्वी सुद्धा पायी चालत होतात? अनेक वर्षापासून, म्हणजे जेव्हापासून अनेक वेळेस मी पायी मंत्रालयात आलेलो आहे, कारण की गाडी पुढे जाऊन फिरून येईपर्यंत मी वर पोचलेलो असतो. आणि आता तर जे आव्हान दिलं आहे त्याच्यामुळे 100% आम्ही मंत्रालयात चालतच येऊ असं आम्ही ठरवलेलं आहे. ज्यांचे ज्यांचे बंगले आहेत मंत्रालयासमोर त्यांनी सुद्धा असंच अनुकरण करावं, पायी चालत यावं अशी इच्छा अपेक्षा व्यक्त करताय का? 100% प्रत्येकाने यावं, कारण की मी सांगितलं ना, पुढे जाऊन सिग्नलला टर्न मारून येईपर्यंत आम्ही आमच्या कॅबिनला पोचलेलो असतो. आणि नक्कीच मला माझ्या माध्यमातून जे काही माझे सहकारी या मेन मंत्रालयाच्या समोरच्या बंगल्यात जातात ते नक्कीच चालत येतील. पूर्वी अनेक वेळेस मी चालत मंत्रालयात येतो, कारण की समोरचं ट्रॅफिक बघितलं की त्याच्यापेक्षा मी 2 मिनिटात मंत्रालयात पोचतो. आणि आमचा स्टाफही सगळा चालत जातो इकडे. खूप खूप धन्यवाद. त्यामुळे आज मंत्रिमंडळाची बैठक आहे, यासोबतच विधान परिषद आमदारांचा शपथविधी सुद्धा आहे. आणि आज एक वेगळं चित्र बघायला मिळतंय की अनेक आमदार असतील, मंत्री असतील, हे चालत येणं पसंत करतायत. त्यामुळे EV वाहनं असतील, बुलेट बाईक असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली 2 पायांची गाडी असेल, याचा वापर करणं आता मंत्र्यांनी जास्त पसंत केलेला आहे. कॅमेरामन अशोक संबंधीची पाठक, झी 24 तास.